भरत मुकुंद तामणकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी आलो आहे गरुडेश्वर येथे आणि काल रात्री म्हणजे 28ला रात्री बोरिवलीवरनं आम्ही 12:20ची ट्रेन पकडली, जामनगर एक्सप्रेस. तर त्या एक्सप्रेसने आम्ही वडोदऱ्याला आलो सकाळी 6:30 वाजता आलो आणि त्याच्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलर बाहेर उभा होता, त्यांनी आम्ही हॉटेल साई इन एक्सप्रेसला इथे आलेलो आहे गरुडेश्वरला. आणि ही ट्रीप मी पहिल्यांदाच चालू आहे दोस्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर. तर गाडीची व्यवस्था अतिशय सुंदर होती टेम्पो ट्रॅव्हलरची आणि हॉटेल पण चांगलं आहे. आणि इथे आल्यानंतर सकाळी साधारणपणे 8:30-9ला आम्हाला नाश्ता दिला त्यांनी. आणि आता आपण हॉटेलमध्ये रूममध्ये येऊन फ्रेश झालेलो आहे आणि आजचा आपला प्रोग्राम आहे. आज आपण जाणार एकता नर्सरी बघायला आणि कॅक्टस गार्डन बघायला आणि दुपारनंतर भोजन वगैरे करून आराम करून थोडासा परत संध्याकाळी जाणार स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला आणि तिथे लाईट अँड साऊंड शो बघायला. तर चला मी तुम्हाला दाखवतो आपलं हॉटेल कसं आहे ते. तर ही आहे आपली साई इनमधली रूम. इथे कब्बड आहे दिलेलं, कब्बड दिलेलं आहे कपडे वगैरे लावण्यासाठी. इकडे खाली सामान ठेवायला जागा आहे. इथे कार्ड सिस्टम आहे हॉटेलला आणि आता बेड आहे डबल. मी आणि माझी ताई आम्ही आलो आहेत दोघंजणं या ट्रिपला. तर इथे रूम आहे अशी. इथून बाहेर तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल बघा खाली, पण इथे एवढं ऊन आहे ते स्विमिंग पूलमध्ये संध्याकाळशिवाय जाऊ शकत नाही. आणि इकडे आहे वॉशरूम. नीट आणि क्लीन असं हॉटेल आहे. हॉटेल चांगलं आहे. तर त्यांचे दोस्ती टूर्स बरोबर जे आलं आहे तर हॉटेल तरी मला आवडलेलं आहे आणि त्यांची वाहतूक व्यवस्था पण अतिशय सुंदर आहे. म्हणजे तो टेम्पो ट्रॅव्हलर जो केलेला आहे तो पण चांगला आहे. तर आता बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. तर आपण आता निघालो आहे एकता नर्सरी आणि कॅक्टस गार्डनवरली इथे गाडी आहे. तर हे आपलं टेम्पो ट्रॅव्हलर AC आहे आणि आपले हे टूर मॅनेजर अविनाश सावंत. तर आपण आता गाडीमधनं निघूया. हा आमचा आहे ध्रुव, दुसरा ध्रुव, एक वसईचा ध्रुव आणि हा एक मुंबईचा ध्रुव. मोरया गुरुदेव दत्त. खरं खरं ते ऊन भयंकर असते, उन्हाचा तडाखा असतो आणि आता बरोबर वाजलेले आहेत 11:14. हा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनायच्या अगोदर हा पूर्ण आदिवासी एरिया होता आणि इथे अशी छोटी छोटी घरं होती, झोपड्या होत्या. आणि मग नंतर हे पूर्ण आता डेव्हलप झालेलं आहे. कुठे कुठे तुम्हाला ती जुनं घरं दिसतील बघा. हे बघा जुनी घरं आदिवासी लोकांची पहिल्यापासून इथे राहतात, त्यांचे मूळ निवासी. जगातला सर्वात उंच स्टॅच्यू इकडे आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा, ज्यांनी भारताचं सर्व राज्य एकत्रीकरण करण्यासाठी मोलाचा त्यांचा सिंहाचा वाटा आहे, म्हणून त्यांच्या नावाने स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवला आहे. त्यांनी आहे नर्मदा नदी आणि हा त्याचा अर्थ आहे नर्मदे नर्मदे नर्मदे. हा आहे समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी. छोटासा तो दिसत असेल, परंतु जगातला सर्वात उंच स्टॅच्यू आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी. हे आहे कॅक्टस गार्डन. इथून एंट्री आहे. 25 एकड़ में फैला हुआ है. ये खाली ये वाला जो कैक्टस गार्डन है वो 8.5 एकड़ में है और अंदर 70 कंट्री से अलग अलग बिलोंग करते हैं सारे कैक्टस. और आपको अलग अलग तरह के कैक्टस मिल जाएंगे देखने के लिए. पीछे कैक्टस ट्रेल है जो नेचुरल फॉरेस्ट के में अटैच किया हुआ है और पीछे की साइड जो है ओपन कैक्टस है. यहाँ की ही सारी वैरायटी बढ़ी हुई है. वहाँ पर प्लांटेशन किया गया है और डैम का व्यू पॉइंट भी वहाँ पर से दिखेगा आपको. और ये एशिया का सबसे बिगेस्ट डोम है.
836 स्क्वायर मीटर का है ये वाला डोम। और ये जो है तो अंदर का जो टेम्परेचर है वो 5 गुना ज़्यादा है बाहर के टेम्परेचर से। ये डैम की एक डंपिंग साइट थी, इसीलिए कैक्टस डोम यहाँ पर बनाया, क्योंकि ये सारे कैक्टस जो डेजर्ट के प्लांट्स हैं उनको गर्मी ज़्यादा चाहिए, पानी कम चाहिए, तो यहाँ पर ज़्यादा गर्मी लगेगी, इसीलिए ये प्लांट्स यहाँ पर सर्वाइव कर सकेंगे, इसीलिए यहाँ पर प्लांटेशन किया गया है। आपको हर एक अलग अलग कलर भी होंगे, साइज भी ऐसी होगी, उसकी डिज़ाइन भी अलग होगी, थ्रोन्स भी अलग अलग आपको देखने के लिए मिल जाएंगे। तो आप यहाँ से जो वेलकम लिखा है वहाँ से एंट्री लेकर डोम के अंदर आप कैक्टस डोम विजिट कर सकते हैं। यांनी आपल्याला सुंदर अशी माहिती दिली आणि आता आपण बघूया कॅक्टस गार्डन। तर हे कॅक्टस गार्डन बघा, इथूनच आपण सुरू करूया। इथे सुंदर फुलं पण आहेत आणि हे कॅक्टस बघा, हे फुटबॉल सारखं आहे कॅक्टस आणि हे एक मोठा असा मस्त कॅक्टस आहे। हा जो डॅम बांधलाय त्याची ही डम्पिंग साईट होती, त्याच्यामुळे ह्याच्यावर सुंदर असा कॅक्टस गार्डन बनवलेलं आहे। त्याच्यात मध्ये मध्ये फुलझाडं पण सुंदर लावलेत। हे पण मला वाटते कॅक्टसचाच एक प्रकार असेल, ही फुलांची झाडं आहेत ती। हे कोणाला माहिती असेल या झाडाचं नाव तर कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा, आणि ह्या कॅक्टसचं पण नाव लिहा कॉमेंट्स मध्ये कोणाला माहिती असेल तर। हे मस्त आहे, हे नारळाच्या सारखं थोडं दिसते बघा, नारळाच्या झावळी सारखं दिसणारा कॅक्टस आहे। उसको कट करके अंदर से पल्प निकलता है, उसको खाते हैं। ये वाली जो सारी लाइन है वो रूट कैक्टस है, और इस तरफ है वो सक्यूलेंट प्लांट। सक्यूलेंट यानी कि स्टीम और उसके लीव्स के अंदर पानी स्टोरेज करता है, तो उनको कम पानी की जरूरत पड़ती है। ये हर्निया लोबीना है, उसके जो फ्लावर्स है ना, रेफ्लेसिया जो सबसे बिगेस्ट फ्लावर रहता है उसी तरह से उसका शेप है, बट ये बहुत ही छोटा है, टेनी फ्लावर्स है। और ये सेंसिविलिया सुसिंदी, ये भी एक एलोवेरा की ही वेराइटीज है। ये हावर्थिया की वेराइटी है। आप उसको टच करोगे तो ठीक लगेगा, क्योंकि अंदर वाटर स्टोरेज है। इसके जैसा दिख रहा है वो उसका फ्रूट है। हाँ। जो जैसे कि हम ड्रैगन फ्रूट खाते हैं ना, निकलता है उसी तरह से अंदर से निकलता है, बट इसका फ्लेवर टैंगी रहता है। हाँ, बट हम नहीं देते, अभी तो suitable नहीं रहता है। उसके साथ अटैच ही रहता है, और उसके जो थ्रोन्स रहते हैं वो बहुत ही सॉफ्ट रहते हैं, वो हार्ड नहीं है। आधे कैक्टस ऐसे रहते हैं कि उसके थ्रोन्स बहुत ही पॉइंटेड होते हैं, कोई कोई जैसे कि लगते ही नहीं, हेयर जैसे भी रहते हैं। ये सेंसेविलिया स्नेक प्लांट्स हैं अलग अलग तरीके के। और ये फेरो कैक्टस है, बैरल कैक्टस से भी जाना जाता है ये वाला कैक्टस जो है वो। और इस तरफ है फिश बोन, ये वाला जो है जैसे कि फिश के बोन है ना, उसी तरह से ये दिखता है, इसीलिए वो स्टेपेलिया कैक्टस है। स्टेपेलिया कैक्टस में सबसे बड़ा फ्लावर आता है, ये दिखता है छोटा, बट उसका फ्लावर जो रहता है वो स्टार जैसा बड़ा मैरून कलर का रहता है। हाँ, उसी टाइप में मैरून कलर का रहता है। ये वाला नाटो कैक्टस है, इसके भी थॉर्न्स जो है वो हेयर की तरह है, सॉफ्ट है। हम इसका जो गाड़ी के अंदर भी रखते हैं ना इसको, ये घर में भी ऐसे म्यूजिक बजता है, ऐसे भी। ये नाटो कैक्टस है, ये भी नाटो कैक्टस की ही वैरायटी है। और ये पाइनएप्पल है, ये वाला जंगली पाइनएप्पल है। इसका पाइनएप्पल ऊपर आता है, टेस्टलेस रहता है। पाइनएप्पल ऊपर की तरफ आएगा और छोटा आएगा ये। हाँ, ये हावर्थिया की वैरायटी है, ये गुड वाइब देता है, इसलिए इसको घर में भी रखते हैं। हाँ,
और ये है यूफोरबिया, ये स्किन डिजीज में यूज होता है, ये वाला यूफोरबिया। और वो एलोवेरा है, वो भी स्किन डिजीज में। आपको एलोवेरा में अलग अलग वेराइटीज भी मिल जाएगी और कलर भी। वो यूफोरबिया है, क्या होता है? वो स्किन डिजीज में यूज होता है। डॉक्टर के साथ कंसल्ट करके बाद में उसका यूज कर सकते हैं। और ये वाला है फेरोकैक्टस, जो पहले के जमाने में फिशिंग रोड के लिए इसका यूज किया जाता था। इसके जो थॉर्न्स हैं बहुत ही हार्ड है, आप देखोगे। और ये उसका फ्रूट है, पहले फ्लावर्स आएगा फिर उसके फ्रूट आते हैं। और ये अगावे की वेराइटीज है, अगावे की भी आपको अलग अलग वेराइटीज मिल जाएगी। अगावे के अंदर से रस्सी, चटाई, चप्पल, पर्स सब बनते हैं इसके अंदर से। और ब्लू जो अगावे रहता है उसके अंदर से 35 इयर्स के बाद टकीला ड्रिंक बनता है। उसका जो उसका पूरा कोडेक्स रहता है ना, सामने आप देखोगे तो उसका जो पूरा कोडेक्स रहता है ना, उसके अंदर पानी स्टोरेज रहता है। तो वो 35 इयर्स के बाद उसके अंदर से टकीला ड्रिंक बनता है। हाँ, और ये भी आप देखोगे अलग अलग स्ट्रिप ऊपर दिखाई देंगे आपको, कलर भी अलग अलग है एलोवेरा के अंदर। ये भी अगावे की वेराइटी, ये हावर्थिया की वेराइटीज है। पहले मरून कलर में आएगा, फिर ये चेंज होके ग्रीन कलर में हो जाएगा। ये भी हावर्थिया की अगावे की वेराइटी है। ये भी आप देखोगे तो बीच में ग्रीन, फिर बॉर्डर में व्हाइट कलर दिया है। नेचर भी ऐसा है कि कलरफुल सब देता है। और ये वाला इचोनी ग्रुशोनी है, इसका यूज पहले कोम बनाने में करते थे। कोम, जो कंघी बनाते वही। और ये है ओवेरिया ड्रूमेरी, ये है ना एडिना है, मेडागास्कर से बिलोंग करता है ये वाला। ये और ये वाला है ओरेबिया ड्रूमेरी, उसके जो फ्लावर है ग्रीन कलर के स्टार जैसे दिखते हैं। पीछे जो है वो हावर्थिया की वेराइटीज है, जैसे हम चोटी बनाते हैं उसी तरह से दिखता है। ये ओरेबिया वेरीगेटेड है, इसके अंदर 2 कलर है इसीलिए ये वेरीगेटेड हो गया है। और ये जो है हावर्थिया की वेराइटी है, जैसे जेब्रा पर स्ट्रिप रहते हैं ना उसी तरह से। और उसके अंदर 3 कलर अलग अलग रहेंगे, ऑरेंज, ब्राउन, ग्रीन। हाँ, और वो अगावे की वेराइटी है। नेचुरली उसमें से ऐसे जैसे रस्सी जैसा दिख रहा है ना, थ्रेड जैसा, वो नेचुरली ऐसे ही ग्रो करता है। और ये जो है ओल्ड लेडी कैक्टस बोला जाता है इसे। इसके ऊपर पूरा व्हाइट कॉटन हो जाएगा, इसीलिए इसे ओल्ड लेडी कैक्टस कहा जाता है। और ये भी यूफोरबिया की वेराइटी है, इसे जॉम्बी फिंगर भी बोला जाता है। ये उसी तरह से दिखता है इसीलिए जॉम्बी फिंगर। ये भी अगावे की वेराइटीज है, जो इसके अंदर भी कैसा है, आजू बाजू ग्रीन कलर है, बीच में लाइट ग्रीन और बाजू से व्हाइट। हाँ, और ये पेपेरोमिया है। और ये कैलन जो है किडनी स्टोन के लिए यूज होता है, ये वाला। और इसे बुर्ज खलीफा कैक्टस भी बोला जाता है क्योंकि इसकी हाइट ज्यादा बढ़ती है, इसीलिए कैक्टस में ऐसा रहता है कि 2 टन 3 टन का भी उसका वेट हो जाता है। और ये टर्टल की जितनी लाइफ रहती है 200 से 300 साल, उतनी ही कैक्टस की रहती है। वो डिपेंड करता है कैक्टस पर कि कैक्टस कैसा है। और ये मंकी टेल है, उस पर भी फ्लावर। और ये यूफोरबिया मिनी, मिनी 2 आता है, ये डेकोरेशन के लिए ही लगाया जाता है। इसमें पानी देना ही नहीं पड़ता है इनको? हाँ, इनको 15 दिन के बाद दिया जाता है। अच्छा, अगर ज्यादा गर्मी है तो दे सकते हैं, वो वेदर के हिसाब से। लेकिन पानी बहुत कम लगता है। हाँ,
सकुलेंट प्लांट्स को देते हैं स्प्रिंकल करके, वीकली देते हैं उसे। और ये मोनाडेनियम कैक्टस है, उसका फ्लावर चालू ही रहता है, यानी पूरे साल फ्लावर आते ही हैं। ये फ्लावर्स हैं ना छोटे? हाँ, वो छोटे छोटे। और ये जो है कैरेलुमा है, उसके जो फ्लावर्स है बीच में से गोल्डन कलर के और स्टार जैसे दिखते हैं, ये भी कैरेलुमा कैक्टस है ये वाला। तो इसके जो फ्लावर्स है ना अभी आए वो, बट उसकी स्मेल। और कैक्टस का जो टाइम है फ्लावरिंग का वो मार्च महीना, तो मार्च महीने में ही उसके फ्लावर आएंगे। ये बटन वेल है, उसको मनी प्लांट से भी जाना जाता है, चाइनीज। ये पेपेरोनिया है, आप टच करोगे बहुत ही ये है। तो भगवान ने भी ऐसा अलग अलग कैक्टस बनाए हैं और डिजाइन भी एक एक तो अलग अलग दी है। इसको कांटे नहीं दिए हैं, बट यहाँ पर कॉटन आएगा। हाँ, ते भोपळ्यासारखं आहे बघ, हे बघ याचा शेप बघ, अगदी भोपळा. और ये जो है पैडेलेंथस है, ते बघ कसं आहे. झिग-झैग प्लांट भी बोलते हैं इसे। हाँ और ये बघ आहे. ये भी इचीवेरिया की ही वैरायटी है। मैंने बोला ना लक्ष्मी कमल, उसकी ही वैरायटी। उसको फूल आता है क्या? इसको फूल नहीं, ये खुद ही फूल जैसा दिखते हैं। ज्यादा दुबे नहीं सी है ऊपर ग्रीन। ये जापान का है, ये भी एस्ट्रोफाइटम है। इसका जो यूज है ना मेंटल इलनेस के लिए होता है, ये वाला। हे बघ याला फूल बघ केवढूसा आलं. और ये वाला जो जिम्नोकैल्शियम कैक्टस है, ये वाला स्पाइडर की तरह है, उसके थ्रॉन्स और कलरफुल भी है, अलग अलग कलर भी है उसके। तो ये वाला जो है मैमेलेरिया हेरेरिया, तो इस पर 2 साल के बाद ही फ्लावर्स आते हैं। 10 साल के बाद. 2 साल के बाद, 2 साल. 2 साल के बाद आते हैं। और ये जो है उस तरफ ब्रायोफिलम है, वो पत्ती में से पत्ती ग्रो करता है। और सामने जो टाइल्स देखोगे वो सारी फोटो जो है ना, यहाँ पर फ्लावर सारे ब्लूम हुए थे, वो ही वहाँ पर लगाए गए। और उस तरफ कैक्टस गार्डन जो लिखा है वो गोल्डन ब्रूसोनी से गाइडेड। और ये पेचिपोडियम लेमेरी है, ये वाली जो 40 इयर्स ओल्ड है। पेचिपोडियम लेमेरी और पेचिपोडियम ये वाला भी लक्ष्मी कमल है। और ये टेप्रो कैक्टस है इस तरफ, तो उसके जो कांटे हैं रस्सी जैसे हैं, ऐसे फोल्ड करोगे तो फोल्ड भी होगे। ऐसे भी कैक्टस आते हैं कि लगते नहीं हैं उसके कांटे। और ये चारकोल आप देख रहे हो, इसीलिए कि ज़्यादा पानी गिर जाए तो चारकोल रखने से वो पूरा ही पानी ऑब्जर्व कर लेगा। ईंट के टुकड़े भी आपको दिखाई देंगे अंदर, तो वो मेंटेन रखेगा। उसको जितना पानी चाहिए उतना ही उसको मिलेगा। और ये वाला जो कैक्टस है, उसके आप थॉर्न्स देखोगे तो थॉर्न्स भी कलरफुल है। ये भी पाइनएप्पल की थी। और इस पर भी हाथ मत लगाना, यहाँ पर गिरे होंगे तो हमें चिपक जाएंगे। निकलने में बहुत टाइम लगता है। ये यूफोर्बिया की वैरायटी है, इसमें कांटे नहीं है, बट क्या है अंदर मिल्क रहता है, अंदर मिल्क भरा रहता है इसके अंदर। और ये है हाथला थोर, गुजरात में इसे हाथला थोर बोलते हैं। तो उसके जो फिंडले रहते हैं उसका खाने में यूज करते हैं, हीमोग्लोबिन बढ़ाता है। हाँ, और बाहर हमने देखा वो बड़े बड़े जो है ना, वो नाखून है, उसका यूज सैलेड में करते हैं। ये मैमेलेरिया की वैरायटी है, इसमें भी मीठी जैसा टूटा है। रेती. अरे हे क्राफ्टिंग का टाइम भी मार्च महीना है, फ्लावरिंग का भी। और 3 बजे के बाद ही फ्लावर आएगा इस पर, दूसरे दिन का होगा, वो ही आपको दिखेगा। एवढे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत बघा, एवढे कलरफुल नाही का? कल्पना पण नाही करू शकत एवढे काय. ऑरेंज कलर, रेड कलर, ब्राऊन कलर. कसे ते हे खाली ते केमोफ्लॉज होण्यासाठी. फुलल्यासारखं एकदम फुल. हे बघ फ्लॉवरचा गड्डा आहे तो तसं. माकडाची शेपटी. हा.
हो फ्लावर आलाय काय तो एवढे वेगवेगळ्या प्रकारचे कॅक्टस आहेत. हीट होते ना, हीट होते, गरम होऊन जातो, बंद होऊन जातो. हे वातावरण हीट आहे ना. कोणचं पण ते पण फुलं बघ किती मस्त आलेत त्याला, पिंक. हे बघ, मस्त फुलं आले बघ कॅक्टसला पण. किती सुंदर फुलं आहेत बघा ही, एकदम जबरदस्त. तर आता आपण बघणार आहोत बटरफ्लाय गार्डन. इथे मस्त जरा सावली आहे, फार ऊन असतं इकडे. तर इथे तुम्हाला जर कॅक्टस गार्डन, बटरफ्लाय गार्डन बघायचं तर सकाळी लवकर या, उन्हामध्ये फार ऊन लागते इकडे. हे ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत वाटते. सकाळी आणि संध्याकाळी जास्त बटरफ्लाय दिसणार. आता दुपारच्या उन्हात ते बाहेर नाही पडत बटरफ्लाय, पण त्यांना पण उन्हाचा त्रास होतो. तर बघूया, आपलं नशीब असलं तर दिसतील थोडे. हे बघा, हे काय बटरफ्लाय, हे बघा मस्त दिसलं का? अरे जबरदस्त, दोघं आले बघा. वा 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 वा, आपल्यासाठी खास आलेत बघा दोघं. तर ह्यांची नावं पण मला माहिती नाही आहेत. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय असतात आणि ते एक स्टडीज आहे तो मोठा. भरपूर हजारो प्रजाती आहेत बटरफ्लायमध्ये, म्हणजे फुलपाखरामध्ये. बटरफ्लाय म्हणजे इंग्लिशमध्ये बटरफ्लाय, आपण मराठीत त्याला फुलपाखरू म्हणतो. फुलावर बसणारं पाखरू फुलपाखरू. तर ह्याच्यामध्ये हजारो प्रजाती आहेत. तर त्याची माहिती घेण्यासाठी भरपूर मोठा विषय आहे तो. त्याच्यामध्ये भरपूर प्रकारची फुलपाखरं आहेत. इथे काही लिहिलं आहेत त्यांनी, हे बघा असं नावं.
तर अशी हजारो प्रकारची फुलपाखरं आहेत. आपल्याला आता 2 दिसली, त्याचं नाव पण मला माहिती नाही आहे. ज्यांना माहिती असेल त्यांनी कॉमेंट्समध्ये नक्की लिहा की काय नाव असेल त्याचं, फुलपाखराचं त्या काय नाव काय होतं ते. आणि हे बघा किती सुंदर फुलं आहेत. काय येणार नाहीत फुलपाखरं इकडे, एवढी सुंदर फुलं लावल्यावर. आणि ही आहे इथे समोर नर्मदा माई, आपली नर्मदा माई समोर बघा. नर्मदा माईचं दर्शन घ्या. हा समोर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. आणि हा आहे डॅम इकडे. अतिशय सुंदर असा परिसर. ह्याच्यामध्ये हे बटरफ्लाय गार्डन बनवलं आहे मस्तपैकी. तर नक्की जरूर भेट द्या, फक्त सकाळी लवकर या. कॅमेरा थंड करण्यासाठी त्याच्यावर पाणी ओतायला लागलं, एवढा गरम होते, एवढं इथे ऊन आहे. हे असं मस्त बटरफ्लायचं बनवलंय बघा स्टॅच्यू. तर सकाळी लवकर आला ना भरपूर दिसतील इथे बटरफ्लाय. आता नाही आहे तेवढे. प्रत्येकाची स्पीशीजची नावं लिहिलेली आहेत. हे बघा तिथे एक फिरतंय बघा, डोळ्यांनी दिसतंय नाही पण कॅमेऱ्यामध्ये फार छोटं आहे इथे. इकडे त्यांनी नावं लिहिलेत. कॉमन पॅल्म लीड, काय काय नाव आहेत मला वाचता पण येत नाही भाई. तर हे आहे बटरफ्लाय गार्डन. समोर तिथे डोंगरावर बघा ड्रॅगन बनवलेत, डोळ्यांनी दिसत आहेत. तुम्हाला व्हिडिओ झूम करून बघायला लागेल प्ले करताना. ते समोर ड्रॅगन दिसतात बघा, 3 1 2 3. ते ड्रॅगन गार्डन आहे. भरपूर इथे काय काय बनवलेलं आहे. आणि हा स्टॅच्यू ऑफ युनिटी, आणि हे असं इथे नर्मदेचं पातळ, आणि हा डॅम. अतिशय सुंदर असा परिसर याने डेव्हलप केला आहे पूर्ण जंगलामध्ये. सुंदर अशी फुलपाखरं उडत आहेत बघा. मला डोळ्यांनी दिसत आहेत हे बघा कॅमेऱ्यावर, तुम्हाला दिसतील. मस्तपैकी केवढी बाग आहे भाई. रेकॉर्ड करून नीट बघायला 1 तास पाहिजे ही बाग बघायला, फक्त बटरफ्लाय गार्डन बघायला. एवढं मोठं बनवलंय हे बघा. हे एवढं मोठं फुलपाखरं आहे बघा. आपल्यासाठी सेल्फी द्यायला आलाय. दे सेल्फी. हे बघा किती सुंदर आहे बघा. वाव. इथे पक्षी पण आहेत बघा, छोटे छोटे. वा सुंदर. दिसली चिमणी. किती सुंदर फुल आहे बघा, वेलवेटचं. रंगाचे ऑर्किड्स आहेत. ते ऑर्किड फुल बघू शकतो आपण. आणि प्लांटेशन आहे तिथे एक राऊंड म्हणून सर्कल एक छोटासा सर्कल फिरून यायचं. आणि पुढे एक ऑर्किड आहे, त्यावरती त्या ऑर्किडची फुलं बघू शकतो आपण. ओके. हे आहे एकता नर्सरी. पूरी नर्सरी 5 एकड़ में फैली हुई है। यहीं से जब स्टार्ट करोगे 300 मीटर घूम के यहीं पर एग्जिट होना है। अब जैसे आगे जाओगे ऐसे शॉप लगी है जो सुपारी के पत्ते से प्लेट बनाती है, बाम्बू क्राफ्ट से जो बनाते हैं, हैंडीक्राफ्ट से वो मिलता है, शॉप बनाते हैं। यहीं की जो महिला है वो बनाते हैं और सेल भी करते हैं। ओके, तो आप ऐसे घूमते ही यहीं पर आना है। थँक्यू. थैंक यू।
हाँ चलो हम बैठ जाते हैं। ही आहे एकता नर्सरी आणि इथे मस्त थंडगार आहे, छाव आहे. हा ह्याच्यामध्ये बांबूनी बनवलेल्या वस्तू लोकांनी इकडे ठेवलेल्या आहेत. गावातल्या आदिवासी बायकांनी हे पेन स्टँड, हे हरण किती सुंदर बनवले आहेत. ते किचन्स आहेत बनवलेल्या, फ्लॉवर पॉट आहे, ट्रे आहे, चहाचा पेटी आहे, तिजोरी आहे, तिजोरी आहे, छोटी तिजोरी. हा फॅन, क्रोकोडाइल बनवलं, मोर आहे, क्रोकोडाइल आहे, कप आहे. बाम्बू से बनी चीजें, हाँ है. पेंसिल बॉक्स, है. कौन सा पेंसिल बॉक्स है ये? हाँ हाँ ओके. इथे पोगी असते नारळाची, त्याच्यापासून प्लेट बनवतात बघा. इथे ड्रेस आहेत, ड्रेस मटेरियल, टी शर्ट्स आहेत, ड्रेस मटेरियल आहे. नंतर इकडे बघा स्टॅच्यू आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटीचा, स्टिकर्स, कॅप्स सगळं आहे. इकडे साबण वगैरे बनवले, हँडमेड साबण आहे ना हे. हँडमेड सोप आहे. आणि हे काय, याला काय म्हणायचं, क्या है? हाँ, उससे क्या करने का? ये पानी में डाल के नहाने की. हाँ ओके. स्किन एलर्जी जैसा है, बॉडी को ठंडक देता है. हाँ हाँ बोनसाई मस्त आहे ना, हे छोटी झाडं. बोनसाई पेड आहेत बघायची सर्व. बोनसाई छोटी छोटी झाडं, हे किती सुंदर आहे बघा. हे आहे, हे आहे, हे आहे. हे स्टॅच्यू किती सुंदर आहे बघा बुद्धाचं. काढायचं आहे मग. कसले फोटो? हा हा चल पूर्ण आपण फिरून बघूया कोणत्या कोणत्या प्रकारची झाडं आहेत, काय काय आहे ते. त्याच्यावर माहिती लिहिलेली आहे अशी सगळीकडे, कोणतं झाड आहे, काय प्रकार आहे. हे अतिशय सुंदर अशी नर्सरी बनवलेली आहे. हे कारंज बनवलंय मस्त, फाउंटन. वेगवेगळ्या
प्रकारची झाडं आणि इथे बघा हे चरखा वगैरे ठेवलाय गांधीजींचा. इकडून बघूया आपण काय काय आहे. मधुमक्खी पालन हे रोचक तथ्य. इथे मधुमक्खी पालन बद्दल माहिती दिली बघा. इथे होम हवन करण्यासाठी देवळाचं आहे. किती सुंदर झाड आहेत बघा, हिरवगार. हे कोंबड्या आहेत वेगळ्या प्रकारच्या. ते विहीर आणि रहाट दाखवलंय. असे छोटे छोटे मासे पण आहेत बघा. ही बैलगाडी ठेवली बघा इथे. हे शेवया बनवायचं आहे बघा. हा चरखा आहे, गांधीजींचा चरखा होता तो. ते तिकडे रॉड आहे कसला, रवी आहे रवी. हे उडून ते हे सगळे लाकडी भांडी पूर्वीच्या काळची. मन की बात रेडिओवर येतं ते. इकडे आहेत ऑर्चिडची फुलं बघा. वाव, किती सुंदर फुलं आहेत बघा. हे डायबिटीससाठी औषध आहे असं आमच्या ताई सांगतायत. तर कोणाला याचं नाव माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये लिहा काय नाव आहे. ते किती सुंदर फुलांचा मळा फुलवलाय बघा. अख्खी फुलंच फुलं. हा रेफ्रिजरेटेड टेंट आहे बघा. ह्याच्यामध्ये आतमध्ये प्लांट बनवत आहेत म्हणून त्याला रेफ्रिजरेटेड ठेवलं आहे थंड राहण्यासाठी. किती सुंदर अशी बाग बनवली. इथे एक रेस्टॉरंट आहे आतमध्ये. समोर तुम्हाला दिसत असेल. इथे मस्त थंड सावली आहे. इथे बसायला बरं आहे. हा फाउंटन बघा. हे ड्रॅगन फ्रूटचं बनवलंय बघा.
तर ही होती एकता नर्सरी. तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि आलात तर जरूर बघा. तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलात तर जरूर इथे बघा. हे इथे किती बटरफ्लाय आहेत बघा, फुलपाखरं. आपली एकता नर्सरी बघून झाली. आता गाडीने जाऊन हॉटेलवर, मग जेवण आणि मग थोडा आराम आणि 4 वाजता स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता दुपारी थोडा आराम करून आता आम्ही निघालो आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. त्याच्या पार्किंगपर्यंत आपण ह्या गाडीने जाणार आणि मग नंतर तिथून त्यांची बस असते त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत जाणार. हे आपल्याला बसने आता सोडलं इकडे. आता इथे पार्किंगमधनं ती गव्हर्नमेंटची बस पकडून आपल्याला जायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे. ही पिंक कलरची रिक्षा दिसते ते लेडीज चालवतात, फक्त महिला ड्रायव्हर असतात त्याच्या. इलेक्ट्रिक आहेत आणि महिला ड्रायव्हर आहेत. तर अशी छान गुजरात गव्हर्नमेंटची स्कीम आहे महिलांसाठी रोजगार निर्माण केलेला आहे. हे आहे मोठं पे अँड पार्क. इकडे कार पार्किंग 50 रुपीज चार्ज केलं जातं. तुम्ही इथून परत जाऊन येईपर्यंत तुम्हाला 50 रुपीजच कार पार्किंग चार्जेस आहे. हे इथे तिकीट काउंटर आहे. इकडे तुम्ही जेवढ्या पण बागा आहेत त्याचं सगळ्याचं ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी काउंटर आहे. पेमेंट पूर्ण ऑनलाईन घेतलं तर कॅश घेतलं नाही, कार्ड किंवा UPI. वेटिंगसाठी असा हॉल बनवलेला आहे इथे. इकडे वेंडिंग मशीन आहे. हे सगळे वेंडिंग मशीन आहेत. तुम्ही ऑनलाईन फॉरेन टाईप बनवलं आहे. पैसे टाका आणि वस्तू बाहेर. हे आम्ही मागे आलो तेव्हा नव्हतं, आता हे नवीन बनवलं. छान आहे, म्हणजे माणसांना उन्हात इथे वाट बघत बसायला. इकडे जे बस आहे इथे बघा लिहिलं आहे अवेटिंग यू, म्हणजे तुम्ही इथे उभं राहिलं की लगेच बस येणार समोरून. भले तुम्ही 10 माणसं असा 15 माणसं असा ते बस घेऊन लगेच तुम्हाला तिकडे घेऊन जाणार. ते वेट नाही करणार की बस पूर्ण भरायला पाहिजे असं. आणि ही सर्व्हिस आहे ही तिकिटामध्ये इन्क्लूड आहे तुमच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या. ह्याच्यासाठी एक्स्ट्रा पे करायला लागेल. बस पण एअरपोर्ट स्टाईलचे आहे. एअरपोर्टला कसे बस असते तसं आहे. आणि बससुद्धा इलेक्ट्रिक बस आहे सगळ्या. हे पूर्ण एकदम फॉरेन स्टाईलने डेव्हलप आहे. इकडे तुम्ही साईडला बघितलं ना तर सायकल ट्रॅक वेगळा बनवलेला आहे. इथे इलेक्ट्रिक सायकल रेंटवर मिळते, ती तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि इकडे सायकलिंग करू शकता. पूर्ण रोडला बघा साईडला सायकल ट्रॅक. ही सर्व अशी पूर्ण विचार करून व्यवस्था केलेली आहे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी. तुम्ही जर पावसाळ्यात इकडे आलात तर तुम्हाला फार मजा येईल. हिरवंगार असतं आणि सायकलिंग वगैरे करायला पण तुम्हाला उन्हाचा त्रास नाही होणार. आणि ऑफ सीझनला गर्दी पण नसल्यामुळे तुम्हाला स्टॅच्यू वगैरे पण आरामात बघता येईल. हे आलं स्टॅच्यू ऑफ युनिटीचं पार्किंग. आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा भव्य असा पुतळा. हे किती सुंदर वॉटरफॉल केल्यावर स्टॅच्यू ऑफ युनिटी. ही आहे एंट्री स्टॅच्यू ऑफ युनिटीची. एकदम सुंदर असं सराउंडिंग ह्याने बनवलं आहे आणि वेल मेंटेन एरिया केलेला आहे.
वरून लागू नये म्हणून वरून टेंटिंग केलेलं आहे पूर्ण. ही अशी इलेक्ट्रिक गाडी असते, ती आपल्याला स्टॅच्यूपर्यंत घेऊन जाणार फटाफट. कसं कारण जायचं. वाव. हा. किती सुंदर बघा. इकडून पण आहे. हा स्लो आहे. हा स्टॅच्यू बघा काय भव्यता आहे याची. हा एक शूज, तिथे उभी राहत. शूज बघा केवढा आहे. अंगठा पायाचा अंगठावरचं नख बघा केवढा मोठा. चौथ्यांदा हातावरचं पाणी सामनात सोडून द्यायचं. गोविंदेती हस्तं प्रक्षाल्यो. 2 हात जोडून नमस्कार करा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, शंकरनाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, ओम जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. सर्वांनी मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जप करायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. 2 दाणे अक्षता आपल्या हातात घ्या. मनामध्ये गणपतीचे स्मरण करा, कुलदेवतेचे स्मरण करा. आपले आई वडील, आपले गुरु महाराज असतील तर सर्वांच्या मनामध्ये स्मरण करून त्याला नमस्कार करायचा. वरदमूर्ते श्रीमद महागणाधिपतये नमः, सरस्वत्यै नमः, वेदाय नमः, वेदपुरुषाय नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः, मातृपितृजनकमलेभ्यो नमः, भगवती नर्मदा देव्यै नमो नमः. निर्विघ्नमस्तु. ध्यानीयं समर्पयामि. ध्यानार्थे अक्षतां समर्पयामि. तुमच्या हातातली अक्षता माझ्याकडे द्या. तिकडची तू घेऊन घे. नर्मदेला अक्षता व्हायची आहे. एकेकाकडे फुल देऊन दे. एक नर्मदाला नको, ते लोकांना उठवायला सांगायचं, देवाला नको. हा, आता हे पंखे बंद करायला लावले. ओम जय जगदानंदी मैया, जय जगदानंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरिशंकर रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी ज्ञानी सदीन आनंदी. गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव मेटंती. ओम जय जगदानंदी. मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूर बाती. हो मैया अगर कपूर बाती. अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योति. ओम जय जगदानंदी. मैया जय आनंद कंदी. मैया जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर रेवा
शिव हरिशंकर रुद्री पालन्ति ॐ जय जगदानन्दी मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। आरती खाली ठेव। आरतीच्या भोवती परिभर पाणी फिरवा। जलेन प्रदक्षिणम कृत्य जल परिवर्तनम नंतर देवीला आरती दाखवायची। देवाभिवंदनम देवाभिवंदनम तुम्ही स्वतः आरती नंतर घ्यायची। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। बसला बसला नर्मदा देवीला परत नमस्कार करा। आवाहनं न जानामि दवार्जनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरी यत्पूजितं मया देवा परिपूर्णं ददस्तु मे। कथं पापं कथं दुःखं कथं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्योऽहं तव दर्शनात् अपराधसहस्राणि क्रियन्ते अनिशं मया दासो विधिवामतवा। क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरी। यस्य स्मृत्या जना मुक्ता तव पूजा क्रियादिषु नूनं संपूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतं। भगवती नर्मदा देव्यै नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि। पळीभर आपल्या हातामध्ये परत पाणी घ्यायचं आहे। म्हणायचे अनेन यथाशक्ती यथा भक्ती पूजन अर्चन कर्मणाः भगवती नर्मदा देव्यै प्रियतान नमः। आपल्या तामनामध्ये ते पाणी सोडून द्यायचं। परत हातावरनं दोनदा पाणी सोडायचं। 2 वेळा परत पाणी सोडा हातावरनं। तत्सत ब्रह्मार्पणमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु। नमस्कार करून सर्वांनी म्हणायचे आहे विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। विष्णुस्मरणं परिपूर्णमस्तु।